ठिकाणी सोलापूर लोकसभा मतदारसंघासोबतच महाराष्ट्रातून महाविकास आघाडीने सर्वत्र गुलाल उधळला आहे आणि याचा आनंद महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या अनेक कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी केला आहे। आपण आता पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आहोत। या ठिकाणी महाविकास आघाडीचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित आहेत। आपण जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया की कशा पद्धतीने त्यांनी हा आनंद साजरा केला आहे। ठिकाणी सुधीराबा भोसले राष्ट्रवादीचे पंढरपुरातील नेते आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। काय सांगताय आपण? आज महाविकास आघाडीतून आमचा 10 वर्षाची जे आम्हाला ग्रहण लागलं होतं ते आज सुटलेलं आहे आणि त्यांना आमपणा होता की आम्हाला कोण काय करू शकत नाही। आमच्या महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी पवारसाहेब घ्या, शरदचंद्र पवारसाहेब, उद्धवसाहेब ठाकरे, नाना पटोले असे बाळासाहेब थोरात काँग्रेसचे सगळे मिळून आमची ताकद काय ही त्यांना दाखवून दिलेली आहे आणि याच्या पुढे आम्ही अशीच आमची ताकद एक संघ ठेवून त्यांना कुठल्याही निवडणुकीला आम्ही सामोरे जायला तयार आहे। काय सांगाल, केंद्रामध्ये आपलं शासन येईल का? आम्हाला तर 100% आमच्या अपेक्षा ही पंतप्रधान आम्हा इंडिया आघाडीचाच होणार आहे। या ठिकाणी आणखी काय कार्यकर्ते आहेत? नाव काय आपलं? तानाजी मोरे, शिवसेना उद्धव ठाकरे उपशहर प्रमुख। काय सांगाल ठाकरे साहेबांना? आमचा पक्ष चोरला, आमचं पक्ष चिन्ह चोरलं। म्हणले तुम्ही मोदीच्या चिन्हावर तुम्ही निवडून आला, पण आता आम्ही दाखवून दिलं की आम्ही मातोश्रीचे एक निष्ठा आमचे ठाकरे जिथं म्हणतील तिकडं आमचं मत आहे। आता इथून पुढच्या निवडणुका आम्ही महाविकास आघाडी एक गट्टा मिळून लढणार। जो कुठलाही उमेदवार देऊ द्या त्याच्या पाठीमागे आम्ही ठामपणे उभा राहणार आहे। संतोष बंडगर धनगर समाज शहराध्यक्ष, ज्या फडणवीस साहेबांनी ज्यावेळेस आम्हाला आरक्षण देतो म्हणून बारामतीत फसवलं, परत मराठा समाजाला फसवलं, मुस्लिम समाजाला फसवलं, लिंगायत समाजाला फसवलं, त्याचा आज परतफेड सर्व समाजांनी आणि सर्वसामान्य जनतेने जी महागाई केली त्याचा रोज त्यांना आज दाखवून दिलेला आहे आणि फडणवीसांना देखील फसवलं आहे। आणि विधानसभेत ही संख्या तुम्हाला ह्याच्या तिप्पट बघायला मिळेल आणि हाच विजय असा ह्याचा तिपटीने त्यावेळेस असेल। आणि मी सर्वसामान्याकडनं सर्व महाराष्ट्राच्या जनतेला अभिनंदन करतो। आज महाराष्ट्रासह देशामध्ये महाविकास आघाडीनं मोठी भरारी घेतली आहे आणि अनपेक्षित असा धक्कादायक निकाल भाजपच्या दृष्टीने आहे। आपल्याला काय वाटतं या निकाल? मुळामध्ये सर्वप्रथम या सोलापूर जिल्ह्यातील स्वाभिमानी जनतेचं, या दोन्ही मतदारसंघातील जनतेचं, ज्यांनी प्रणिताताई शिंदे व धैर्यशीलबाई मोहिते पाटील यांना प्रचंड बहुमताने निवडून दिलं। आणि मुळामध्ये ही जी निवडणूक होती, मी फारसं राज्यातलं देशातलं बोलणार नाही, पण जिल्ह्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर कुठंतरी या भारतीय जनता पार्टीनं त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी या जिल्ह्याच्या स्वाभिमानाला हात घातल्याचं काम केलं होतं। शिवरत्न बंगला म्हणजे सोलापूर जिल्ह्याची अस्मिता आहे आणि या अस्मितेला जर धक्का तुम्ही लावत असाल तर या सोलापूरची जनता, या माढ्याची जनता कधीही गप्प बसणार नाही। आणि हा जो विजय आहे या सोलापूर जिल्ह्यातील माढ्यात लोकसभा मतदारसंघातील जनतेचा विजय आहे आणि एकंदरीतच या निकालामुळं येणाऱ्या विधानसभा असतील किंवा अन्य निवडणुका असतील यामध्ये नक्कीच महाविकास आघाडीचं बळ वाढलेलं आहे। महायुतीकडून केलेला अपप्रचार आणि ईडी आणि CBI या संस्थांकडून केल्या जाणाऱ्या चौकशा आणि जातीचं राजकारण, याचबरोबर मराठा आरक्षणाचा पेटलेला मुद्दा, या सर्व बाबीचा फटका महायुतीसह भाजपाला मोठ्या पद्धतीनं या ठिकाणी मोठ्या प्रकारे बसलेला आपल्याला आढळून येत आहे। पंढरपूर लाईव्हसाठी भगवान वानखेडे, पंढरपूर।